पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। पुण्यातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये, प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेवर कारवाई। पुण्याच्या मुळशीमधील माणगावच्या नवनाथ पार्किंगची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंकडून नियुक्ती। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। गेल्या काही दिवसात नदीमधील पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। पुणे महापालिकेकडून शहरातील बांधकामांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक, पालिकेकडून सर्व टँकरला हिरवा रंग अनिवार्य। मुळशीमधील कोंढावळे ते चिंचवड दरम्यान रस्त्याची दुरवस्था, नागरिकांची तारांबळ, लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। पुण्यामधल्या बोर बस आगारामधील अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पुण्यामधल्या पानशेत वरसगाव भागामध्ये बिबट्यांची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 दिवसांमध्ये 5 जनावरं ठार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, प्रकाश सस्ते असं शेतकऱ्याचं नाव होतं, दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या।